श्री गुरुचरित्र अध्याय 16वा। या अध्ययनाच्या पठणाने आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो। यामुळे श्री गुरुचरित्र अध्याय 16वा याचं पठण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपला जो चॅनल आहे 360 ज्ञान यात्रा, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला आपला सपोर्ट करा। त्यामुळे आम्ही आपल्या सेवेत वेगवेगळ्या प्रकारचे श्री गुरुचरित्राचे अध्याय लवकरच आणू, तसेच वेगवेगळ्या ग्रंथाचं सुद्धा वाचन करून आपल्या सेवेमध्ये हजर करू। यामुळे आपण लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वते नमः। विनवी शिष्य नामांकित सिद्धाशी असे पुसत, सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारुनी। शिष्य समस्त गेले यात्रेशी, राहिले कोण गुरुपाशी, पुढे कथा वर्तली कैची विस्तारावे दातारा। ऐकोनी शिष्याची वाणी, संतोषी झाले सिद्धमुनी, अधन्य धन्य शिष्या शिरोमणी गुरुभक्त नामधारका। अविद्या माया सुषुप्तीत निजले होते माझे चित्त, तुझ करिता झाले चेत ज्ञान ज्योती उदय मज। तुझी माझा प्राण सखा, ऐक शिष्य नामधारका, तुझ करिता जोडलो सुखा, गुरुचरित्र आठवले। ज्ञान नती मिरुष्णात, पिढोनी आलो कष्टत, सुधामृत सागरात तुवा माते लोटिले। तुवा केले उपकाराशी, संतुष्ट झालो मानसी, पुत्र पौत्रीतून आंदिशी, दैन्य नाही तुझे घरी। गुरु कृपेचा तू बाळक, तुझ मानिती सकळ लोक, संदेह न करी गे बाक, अष्टैश्वरी नांदशी। गुरुचरित्र कामधेनू सांगेन तुझ विस्तारणू, श्री गुरु राहिले गौप्य होऊनी वैजनाथ सनिंदेशी। समस्त शिष्य तीर्थेशी, स्वामी निरोपे गेले परियेशी, होतो आपण गुरुपाशी सेवा करीत अनुक्रमे। संवत्सर एक तया स्थानी, होते गौप्य श्री गुरुमुनी, आंबारोग्य भवानी स्नान भरवे मनोहर। असता तेथे वर्तमानी, आला ब्राह्मण एक मुनी, श्री गुरु देखोनी नमन करी भक्ती भावे। माथा ठेवणी चरणावरी, स्तोत्र करी परोपरी, स्वामी माते तारी तारी, अज्ञान सागरी बुडालो। तप करीतो बहु दिवस, स्थिर नवेगा मानस, याची कारणे ज्ञानस, न दिसे मार्ग आपणाते। ज्ञान विने तापसा, वृद्धावतीत सायास, तुम्हा देखता मानसा, हर्ष झाला आजी माझी। गुरुची सेवा बहुत दिवस, केली नाही सायासे, याची कारणे मानस, स्थिर नवे स्वामिया। तू तारक विश्वासी, जगद्गुरु तुची होसी, उपदेश करावा आम्हाशी, ज्ञान होय त्वरितेशी। ऐकोनी मुनीचे वचन, श्री गुरु पुसती हासोन, झालासी तू केवी मुनी, गुरुविने सांग मज। ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती, मुनीच्या डोळा अश्रुपाती, दुःख दाटले अपरमिती, ऐक स्वामी गुरु राया। गुरु होता आपणाशी एक, अतिनिष्ठुर त्याचे वाक्य, माते गांजले अनेक, अकृत्य सेवा सांगे मज। न सांगे वेदशास्त्र आपण, तर्क भाष्यादी व्याकरण, म्हणे तुझे अंतकरण, स्थिर नवे अद्यापी। मनोनी सांगे अनेक काही, आपुले मन स्थिर नाही, करी त्याचे बोल वाई, अनेक कोप करी मज। येणे परी बहुत दिवशी, होतो तया गुरुपाशी, बोले माते निष्ठुरेशी, कोपोनी आलो तयावरी। ऐकोनी तयाचे वचन, श्री गुरुमूर्ती हास्यवदन, म्हणती ऐके ब्राह्मणा, आत्मघातकी तुची होसी। एखादा मूर्ख आपुले घरी, मळ विसर्जी दे भारी, आपुले अदृश्य ऐसे परी, म्हणून सांगे सकळिंका। तैसे तुझे अंतकरण, आपुले नासिक छेदून, पुढिल्या ते अपशकुन, करुणी राहसी तुची एक। न विचारिशी आपुले गुण, तू ते कैचे व्हावे अज्ञान, गुरुद्रोही तुची जाण, अल्पबुद्धी परियेसा। आपुले गुरुचे गुण दोष, सदा उच्चार करीशी हर्षे, ज्ञान कैचे होय मानस, स्थिर होय केवी आता। जवळी असता निदानू, का हिंडावे रानो रानू, गुरु असता कामधेनू, वाचुनी आलासी आम्हा जवळी। गुरुद्रोही कवन नर, त्याची नाही अपर, ज्ञान कैचे होय पुरे, तया दिवांकादशी दिवांधकाशी।
जो जाणे गुरुची सोय त्याशी सर्व ज्ञान होय. वेदशास्त्र सर्व होय गुरु संतुष्ट होताची. संतुष्ट विता श्री गुरुशी अष्टसिद्धी आपुले वशी. शनन लागता परियशी वेदशास्त्र त्याशी साध्य. ऐकोनी श्री गुरुचे वचन माथा श्री गुरुचरणी ठेवून. विनवितसे कर जोडून करुणा वचने करुनिया. जया जया जगद्गुरु निर्गुण तू निर्विकारू. ज्ञानसागरा परंपारू उद्धारावे आपणाते. अज्ञान माया वेष्टोन नेने गुरु कैसा कवन. सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होई आपणासी. कैसा गुरु ओळखावा कोणे परी आहे सेवा. प्रकाश करोनी सांगावा विश्ववंदे गुरुमूर्ती. जेणे माझे मन स्थिरू होऊनी ओळख सोय गुरु. तैसा करणे उपकारू म्हणून चरणी लागला. करुणा वचन ऐकोनी श्री गुरुनाथ संतोषोनी. सांगता ती विस्तारोनी गुरुसेवा विधान. श्री गुरु म्हणते ऐक मुनी. गुरु म्हणजे जनक जननी. उपदेश करता आहे कोणी तोची जाण परम गुरु. गुरु विरींची हरजान. स्वरूप तोची नारायण. मन करून निर्वाण सेवा करावी भक्तीने. यदर्थी कथा एक सांगू आम्ही तत्पर ऐक. अधी परवी असे निक गुरुसेवा भक्ती भावे. द्वापाराती परियसा विप्र एक. धैम्य ऋषी तिघे शिष्य होते त्याशी वेदाभ्यास करावया. एक आरुणी पांचाळ. दुसरा वैद केवळ. तिसरा उपमन्यू बाळ. सेवा करीती दे लागी. पूर्वी गुरुची ऐशी रीती. शिष्या करवी सेवा घेती. अंतकरण त्यांचे पाती. निर्वाणवरी शिष्यांचे. पाहून या अंतकरण असे भक्ती निर्वाण. कृपा करीती तत्क्षण मन कामना पुरविती. ऐसा धौम्य मुनी भला तयारुनी पांचाळा. एके दिवशी निरोप दिला एक द्विजा एक चित्ते. शिष्याशी म्हणे धौम्य मुनी आजी तुवा जाऊनी राणी. वृत्तीशी न्यावे तर टाक पाणी. जाववरी होय तृप्त भूमी. ऐशी वृत्ती तळे खाली तया पेरिली असे साळी. तेथे शेवोनी नेवणी उदक घाली शीघ्र म्हणे शिष्याशी. ऐसा गुरुचा निरोप होता गेला शिष्य धावत. तटाक असे पात कालवा थोर वाहत असे. तेथे उदक असे वाहत अति दरारा गरजत. वृत्ती भूमी उन्नत उदक केवी चढो पाये. म्हणे आता काय करू पोक्तील माते श्री गुरु. उदक जात असे दरारू केवी बाधू म्हणत असे. आणून या शिळा दगड बांधिता झाला उदक आड. पाणी जात असे धडाड. जाती पाशान वाहून या. प्रयत्न करी नाना परी. काही केले अन चढे वारी. म्हणे देवा श्रीहरी काय करू म्हणत असे. मग म्हणे विचार करी गुरुचे शेतीन चढे वारी. प्राण तेजीन निर्धारी गुरुचे वृत्ती निमित्त. निश्चय करुणी मानसी म्हणे घ्याई गुरुशी. म्हणे आता उपाय अशी अजूनही यत्न करावा. घालिता उदक प्रवाहात जाती पाशान वाहात. आपण आड पडो म्हणत निर्धारी लेत वेळी. दोन्ही हाती धरी दरडी पाय टेकी दुसरेकडी. झाला आपण उदक आड. म्हणे श्री गुरुशी ध्यातसे. ऐशी शिष्य शिरोमणी निर्वाण मन करीता क्षणी. वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्ध देखा. अर्ध पाणी जैसे तैसे वाहत असे नित्य सरीसे. त्यामध्ये शिष्य संतोषे बुडाला असे उदारा. ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी. गुरुची व्रती झाली धनी उदक पूर्ण परियेसा. त्याचा गुरु धैम्य मुनी विचार करी आपले मनी. दिवस गेला अस्तमानी अद्याप शिष्य नये म्हणे. ऐसे आपण विचारित गेला आपले व्रतीत. झाले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी. म्हणे शिष्या काय झाले किंवा भक्षिले व्याघ्र व्याळे. उदाका निमित्त कष्ट केले कोठे असे म्हणत असे. ऐसे म्हणे विचारित उंच स्वरे पाचारित. अरे शिष्या सखया म्हणत प्रेम भावे बोलावी. येणे परी करुणा वचनी पाचारित असे धैम्य मुनी. शब्द पडे शिष्य कानी तेथोनी मग निघाला. येऊन या श्री गुरुशी नमन केले भावेशी. धैम्य मुनी महाहर्षी अलिंगोनी श्वासिले. वर दिदला तयावेळी ऐक शिष्या स्तवम मौळी. तू ते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण.
ऐसे म्हणता तत्क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी, लागत असे गुरुचरणी भक्ती व्हावे करोनिया. कृपानिधी धौम्य मुनी आपुले आश्रमाने उनी, निरोप दिला संतोषने विवाहादी आता करी म्हणे. निरोप घेऊन शिष्य राणा गेला आपुले स्थाना, आणिक दोघे शिष्य जाना होते तया गुरुजवळी. दुसरा शिष्य बौद्ध वैद्य जाना, गुरुची करी शुश्रूषणा, त्याचे पावय अंतकरणा धैर्य गुरु म्हणत असे. धैर्य म्हणे शिष्याशी, सांगेन एक तुझशी, तुवा जाऊन अहर्निशी वृत्ती आमुची रक्षिजे. रक्षुनी या वृत्तीशी आणावे धान्य घराशी, ऐसे म्हणता महाहर्षी गेला तया वृत्तीकडे. वृत्ती पिके जववरी, अहोरात्री कष्ट करी, राशी होता उसरी आला फुले गुरुपाशी. सांगता झाला श्री गुरुशी, म्हणे व्रीही भरले राशी, आता आणावे घराशी काय निरोप म्हणत असे. मग म्हणे धैम्य मुनी, वारे शिष्या शिरोमणी, कष्ट केले बहुत राणी, आता धान्य आणावे. मनोनी देती एक गाडा, तया जुंपोनी एक रेडा, गुरु म्हणे जावे पुढा, शीघ्र यावे म्हणत असे. एकीकडे जुंपी रेडा, आपण उडी दुसरी कडा, येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्ती जवळी. दोन्ही खंडी साळीशी, बरी शिष्य गाडी येशी, एकीकडे रेडी अशी जुंपोनी उडी आपण देखा. रेडा चाले शीघ्रेशी, आपण न ये तया सरशी, मग आपुले कंठाशी वंदित बांधिता झाला जू देखा. सन्नाने तया सरशी, चालता आला मार्गाशी, रुतला रेडा चिखलेशी, आपुले गळा उडीतसे. शिखली रुतला रेडा म्हणून चिंता करी बहुमनी, आपण उडी सत्रानी गळा फास पडे जैसा. सोडून या रेड्याशी, काढिले शिष्य गाडी येशी, उडीता झाला गळा फाशी, पडून प्राण तेजो पाये. इतुके होता निर्वाणी, सन्मुख पातला धैम्य मुनी, त्या शिष्या ते पाहुणी नयनी कृपा अधिक उपजली. सोडून या शिष्या ते अलिंगोनी करुणा भरिते, वर दिदला अभिमते संपन्न होशी वेदशास्त्री. वर देता तत्क्षणी सर्व विद्या आली त्याशी, निरोप घेऊन या घराशी गेला शिष्य परियेचा. तिसरा शिष्य उपमन्यू, सेवेविषयी महानिपुण, गुरुची सेवा शुश्रूषण बहु करी परियेसा. त्याची व्हावा बहुत आहार, मनोनी विद्या नोय स्थिर, त्याची विचार करीत तो गुरु, याते करावा उपाय एक. त्याची म्हणे धैम्य मुनी, तुझ सांगतो म्हणून नित्य गुरे नेऊनी राणे, रक्षण करी तृणाचारे. ऐसे म्हणता गुरुमुनी नमन करी त्याचे चरणी, गुरे नेऊन या राणी चारवीत बहुवस. क्षुधा लागता आपणाशी, शीघ्र आणली घराशी, कोपे गुरु तयाशी, म्हणे शीघ्र येतोशी कारे. सूर्य जाय अस्तमानी, तववरी राखी गुरे राणी, येणे परी प्रतिदिनी वर्तावे तुवा म्हणत असे. अंगीकारोनी शिष्य राणा, गुरु घेऊन गेला राणा, क्षुधाक्रांत होऊन या जाना, चिंतित असे श्री गुरुशी. चरती गुरे नदी तीरी, आपण तेथे स्नान करी, तया जवळी घरे चारी, असती विप्राश्रम तेथे. जाऊन या तया स्थाना, भिक्षा मागे परिपूर्णा, भोजन करी सावधान, गोदन रक्षी येणे परी. येणे परी प्रति दिवशी रक्षोनी आणि गुरेनिशी, वर्तता ऐसे एरे दिवशी, पुसता झाला धौम्य मुनी. गुरु म्हणे शिष्याशी, तू नित्य उपवासी, तुझा देह पुष्टीशी गवने परी होत असे. ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगे शिष्या उपमन्य, भिक्षा करीतो प्रतिदिन विप्रांघरी देथे देखा. भोजन करुनी प्रति दिवशी, गुरे घेऊन येतो निशी, श्री गुरु म्हणती तयाशी, आम्हा सोडून केवी भुक्ती. भिक्षा मागुनी घराशी आणून द्यावी प्रति दिवशी, मागुता जावे गुरापाशी येऊनी, घेऊन यावे निशी काळी. गुरु निरोपे रे दिवशी, गुरु नेऊनी रानाशी, मागे भिक्षा नित्य जैशी नेऊनी दिली घरात. घरी त्याची भोजन कधी नवे परिपूर्ण, पुनरपी जाई तया स्थान, भिक्षा करुनी जेवी तसे. नित्य भिक्षा वेळा दोन्ही, पाहिली भिक्षा देऊनी सदनी, दुसरी पापन भक्षुनी काळ ऐसा कटी तसे. येणे परे किंचित काळ वर्तता झाला महास्थूळ, एके दिवशी गुरु कृपाळ पुसत असे शिष्या ते.
शिष्य सांगे वृत्तांत, जेणे आपुला शुदा शमत, नित्यशी भिक्षा मागत, वेळ दोन्ही म्हणतसे. एक वेळ घराशी आणून देतो प्रति दिवशी, भिक्षा दुसरे खेपेशी, करीतो भोजन आपण. ऐसे म्हणून दोन्ही मुनी तया शिष्यावरी कोपोनी, म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून घरी देई पा. गुरु निरोपे जेणे परी, दोन्ही भिक्षा आणून घरी, देता झाला प्रीती करी, म्हणी क्लेश न करीच. गुरे सहित रानात, असे शिष्य सुधाकांत, गोवत्सव ते स्तनपित, देखता झाला तयाशी. स्तनपिता वासुराशी, उच्चिष्ट गळे संधीशी, वाया जाते भूमीशी, म्हणून आपण जवळी गेला. आपण असे शुद्धाक्रांत म्हणून गेला धावत, पसरून या दोन्ही हात, धरी उच्चिष्ट शिर देखा. ऐसे शिरपान करी, येऊन या आपले उदरी भरी, दोन्ही वेळ भिक्षा घरी, देतसे भाव भक्तीने. अधिक पुष्ट झाला जाणे, म्हणे गुरु अवलोकन, पहा हो याचे शरीर लक्षण, कैसा स्थूळ होत असे. मागुता पुषे तयाशी, कवने परिपुष्ट होशी, सांगुले आपुले व्रतांताशी, उच्चिष्ट शिर पान करीतो. ऐकोनी म्हणे शिष्याशी, मतीहीन होय उच्चिष्टेशी, दोष असे बहुवशी, भक्षू नको आजीचेनी. भक्षू नको म्हणे गुरु, नित्य नाही तया आहारू, दुसरे दिवशी म्हणे येरू, काय करू म्हणत असे. येणे परी गुरे सहित जात होता रानात, गळत होते शिर बहुत एक रुईचे झाडाशी. म्हणे बरवे असे शिर उच्चिष्ट नवे निर्धार, पान करू दनीवर, म्हणून तेथे बैसला. पाने तोडून या कुसरी, तयामध्ये शिर भरी, घेत होता धरणीवरी, तव भारिले अक्षयान. तेने गेले नेत्र दोन्ही, हिंडत असे रानवने, गुरे न दिसती नयनी, म्हणून चिंता करीत असे. काष्ट नाही अक्षयहीन, करीत असे चिंता गोदना, गुरे पाव जाता राना, पडिला एका आडात. पडून या आडात चिंता करीतो अत्यंत, आता गुरे गेली सत्य, बोला गुरुचा आला मज. पडिला शिष्य तया स्थानी, दिवस गेला अस्तमाने, चिंता करी दौम्य मुनी, अजून शिष्य न येची का. म्हणून गेला रानाशी, देखे गोदानाशी, शिष्य नाही म्हणून क्लेशी, दीर्घ स्वरे पाचारी. पाचारिता दौम्य मुनी, दोन्ही पडला शिष्यकानी, प्रत्युत्तर देता क्षणी जवळी गेला कृपाळू. ऐकोनिया वृत्तांत, उपजे कृपा अत्यंत, अश्विनी देवा स्तवी म्हणत, निरूप दिला तये वेळी. निरोप देता तये क्षणी, अश्विनी देवता ध्याय म्हणी, दृष्टी आली दोन्ही नयनी, आला श्री गुरु सन्मुखेशी. येऊन श्री गुरुशी नमन केले भक्तीशी, स्तुती केली व वशी शिष्योत्तमे तया वेळी. संतोषोनी दौम्य मुनी, तया शिष्या लिंगोनी, म्हणे शिष्या शिरोमणी, तुष्टलो तुझ्या भक्तीशी. प्रसन्न होनी शिष्याशी, हस्तस्पर्शी मस्तिकेशी, वेदशास्त्रादी तत्क्षणेशी, आली तया शेषाते. गुरु म्हणे शिष्याशी, जावे आपुले घराशी, विवाह करोनी सुखेशी, नांदत ऐस म्हणतसे. होईल तुझी बहुकीर्ती, शिष्य होतील तुझा अत्यंती, उत्तंक नाम विख्याती, शिष्य तुझा परियेसा. तोची तुझ्या दक्षिणेशी, अनिल कुंडले परियेशी, जिंकोनी अशेषाशी, कीर्तिवंत होईल. जन्मे जय रायाशी, तोच करील उपदेशी, मारविल समस्त सर्पाशी, याग करोनी परियेसा. तोची उत्तंक होऊन जाऊन पुढे केला सर्पयज्ञ, जन्मे जयाते प्रेरून, समस्त सर्प मारविले. ख्याती झाली त्रिभुवनात, तक्षक आणला इंद्रासहित, गुरुकृपेचा सामर्थ्य ऐसे असे परियेसा. जो नर असेल गुरुदूषक, त्याशी कैचा परलोक, अंती होय कुंभीपाक, गुरुद्रोह पातक्याशी. संतुष्ट करिता गुरुशी, काय न साधे तयाशी, वेदशास्त्र तयाशी लागे क्षण न लागता. ऐसे तू जाणोनी मानसी, व्रता इंदशी अविद्येशी, जावे आपुले गुरुपाशी, तोची तुझ तारील सत्य. त्याचे मन संतुष्ट विता, तुझा मंत्र साध्य सत्वता, मन करुणी सुनिश्चिता, त्वरित जाईल मन तसे. ऐसा श्री गुरु निरोप देता, विप्र झाला ती ज्ञाता, चरणावरी ठेवून या माता, विनवितसे तयावेळी.
जय जया गुरुमूर्ती तुची साधन परमार्थी, माते निरोपिले प्रीती तत्वबोध कृपेने. गुरुद्रोह आपण सत्य, अपराध घडले मज बहुत, गुरुचे दुखविले चित्त, आता केवी संतुष्ट व्हावे. सुवर्णादी लो सकळ, भिन्न होता साधवेल, भिन्न होता मुक्त फळ, केवी पुन्हा ऐक्य होय. अंतकरण भिन्न होता प्रयास असे ऐक्य करिता, ऐसे माझे मन पतित, काय उपयोग जीवनी. ऐसे शरीर माझे द्रोही, काय उपयोग वाचून न पाही, जीवित्वाची वासना नाही, प्राण त्याजी न गुरुप्रती. ऐसे परी श्री गुरुशी, विनवितो ब्राह्मण हर्षी, नमुनी निगे वैराग्याशी, निश्चय केला प्राण तेजू. अनुतप्त झाला तो ब्राह्मण, निर्मळ झाले अंतकरण, अग्नी लागता जैसे तृण, भस्म होय तत्क्षणी. जैसा कर्पूर राशीशी, वनी लागता परियेशी, जळोनी जाय त्वरितेशी, तैसे तयाशी झाले. या कारणे पापाशी, अनुतप्त होता मानसी, शालन होय त्वरितेशी, शतजन्मीचे पाप जाय. निर्वाण रूपे द्विजवर, निघाला त्वजो कलेवर, ओळखोन या जगद्गुरु पाचारी तिथयेवेळी. बोलावूनी ब्राह्मणाशी, निरोप देती कृपेशी, न करी चिंता तू मानसी, गेले तुझे दुरित दोष. वैराग्य उपजले तुझ्या मनी, दुष्कृत्य गेले जळोनी, एकचित्य करुणी मनी, स्मरे आपुले गुरुचरण. तैवेळी श्री गुरुशी, नमन केले चरणाशी, जगद्गुरु तुची होसी, त्रिमूर्तीचा अवतार. तुझी कृपा होई जरी पापे कैचे या शरीरी, उदय होता भास्करी, अंधकार राहे केवी. ऐसे परी श्री गुरुशी, स्तुती करीतो भक्तीशी, रोमांचळ उठती हर्षी, सदादित कंठ झाला. निर्मळ मानसी तयावेळी, माथा ठेवी चरण कमळी, विनवितसे करुणा बहाळी, म्हणे तारी तारी श्री गुरुमूर्ती. निर्वाण देखुनी अंतकरण प्रसन्न झाला, श्रीगुरु आपण मस्तकी ठेवेती कर दक्षिणा, तया ब्राह्मणाशी परियसा. परीस लागता लोवासी, सुवर्ण होय बावन काशी, तैसे दया द्विजवराशी, ज्ञान झाले परियसा. वेदशास्त्रादी तत्काळी, मंत्रशास्त्रे आली सकळी, प्रसन्न झाला चंद्रमौळी, काय सांगू दैव त्या द्विजाचे. आनंद झाला ब्राह्मणाशी, श्री गुरु निरोपिती तयासी, आमुचे वाक्य तू परियसी, जाय त्वरित आपुले गुरुपाशी. जावून या गुरुपाशी, नमन करी भावेशी, संतोषी होईल बरबसी, तोची आपण सत्य मानी. ऐसे परी श्री गुरुमूर्ती, तया ब्राह्मणा संभाषिती, निरोप घेऊन या त्वरिती, गेला आपल्या गुरुपाशी. निरोप देऊन या ब्राह्मणाशी, श्री गुरु निघाले परियशी, भिल्लवडी ग्रामाशी आले भुवनेश्वरी सन्निध. कृष्णा पश्चिम तटाकेशी, औदुंबर वृक्ष परियशी, श्री गुरु राहिले गुप्तेशी, एकचित्ते परियसा. सिद्ध मने नामधारकाशी, राहिले श्री गुरु भिल्लवडीशी, महिमा झाली बहुवशी, प्रख्यात तुझ सांगेन. म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर, सकळाभिष्टे साधिती. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ, श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे, गुरु शुश्रूषण महात्म्य वर्णन नाम षोडशो अध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.